तळोद्यातील शिवसेना शिंदे गटाचं अतिक्रमण हटवा, भारत आदिवासी संविधान सेनेचा 10 दिवसांचा अल्टिमेटम। तळोदा शहरातील अमोल कोल्ड्रिंक्स समोर शहादा तळोदा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तात्काळ हटवावे अशी मागणी भारत आदिवासी संविधान सेनेकडून करण्यात आली आहे। अन्यथा 10 दिवसात रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय। या मागणी संदर्भात मुख्याधिकारी नगरपालिका तळोदा यांना निवेदन देण्यात आले। यावेळी सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे व इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनेने आरोप केलाय की मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, तसेच कार्यालयात वीज, पाणी व इतर सुविधा कोणत्या कायदेशीर दस्तऐवजांच्या आधारे देण्यात आल्या याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। संघटनेचं म्हणणं आहे की आदिवासी नागरिक वर्षानुवर्ष शासनाच्या जागांवर वास्तव्यास असूनही त्यांना कोणतीही मूलभूत सुविधा दिली जात नाही। उलट राजकीय पक्षांचे कार्यालय मात्र बिनधास्त उभे राहत असून त्यांना सर्व सुविधा मिळतात। संघटनेनं शासन निर्णय 2010 व 2018 ला दाखला देत सांगितलंय की संबंधित अतिक्रमण त्वरित हटवलं जाईल, अन्यथा शहरात तीव्र आंदोलन छेडलं जाईल। यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर आदिवासी जमिनी हडप केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। जोहार, जय आदिवासी। आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेनेमार्फत जे तळोदा मध्ये जे शिवसेना कार्यालय हे अतिक्रमण करून बांधण्यात आले त्याला हटवण्यासाठी आम्ही भारत आदिवासी संविधान सेना यांच्या मार्फत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका यांना दिलं। कारण विधान परिषद सदस्य हे जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करत आहे। कारण आता काही दिवसापूर्वी आम्ही जमिनासंदर्भात यांना आव्हान केलं होतं, जमिनाचं तुझ्याकडे जे प्रूफ असेल त्यांच्यासोबत घेऊन ये व पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करून दाखव, परंतु हे आले नाही। म्हणून आम्ही चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालय नंदुरबार आणि तळोदामध्ये इथं यांना हटवण्यात यावे या मागणी संदर्भात मुख्य कार्याधिकारी यांना दिले। या 10 दिवसात हे कार्यालय नाही हटणार तर आम्ही भारत आदिवासी संविधान सेनेमार्फत तीव्र आंदोलन करू व रास्ता रोको करू। कारण पदाचा गैरवापर करून कुठेही अतिक्रमण करतायत। काही आमचे आदिवासी कोट्यामधून आमदारची संख्या वाढत होती, त्याच्यामध्ये पण यांनी अतिक्रमण करून आमचा एक आमदार कमी करून घेतला व स्वतःचं नाव स्वतःच्या अस्तित्व करण्यासाठी हे तिथं आमदार म्हणून जाऊन बसले। हे स्वतः सांगत होते मी कोणाचा उष्ट खात नाही। मग हे आदिवासीचं उष्ट का खाल्लं तू? 3 वर्षे असतात बाकी असून तू का आदिवासीचं उष्ट खाल्लं हे आम्हाला चंद्रकांत रघुवंशी यांना विचारायचे। लवकरात लवकर शासन यांच्यावरती कारवाई नाही करणार तर आम्ही भारत आदिवासी संविधान सेना इथं रस्ता रोको, रस्ता चक्का जाम करू। शासन प्रशासन याची दखल घ्यावी। जोहार, जय आदिवासी।